हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय आणि या सक्सेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस काय असतात, आपल्या निसर्गात या घटना कशा पद्धतीनं घडतात सक्सेशनच्या, याबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर आपण इकोसिस्टीम किंवा इकोसिस्टीमचे कंपोनंट्स किंवा इकोसिस्टीमचे फंक्शनल ॲट्रिब्यूट्स काय काय आहेत याबद्दलची माहिती यापूर्वीच घेतलेली आहे. तर मी एक सांगेन इथं महत्त्वाची गोष्ट की एनर्जी फ्लो होत असतो, न्यूट्रिएंट सायकलिंग होत असतं. ओव्हरऑल आपण एक कन्क्लूजन काय काढतो की इकोसिस्टीम ही स्टॅटिक नाही. इकोसिस्टीम हा एक खूप महत्त्वाचा घटक किंवा परिसंस्था वेगवेगळ्या आहेत, या पृथ्वीवर फंक्शन करत असतात. पॉन्ड इकोसिस्टीम असेल, रिव्हर असेल किंवा जंगल भाग असेल, डेझर्टचं इकोसिस्टीम असेल, आणि ह्या सर्वांना आपण एक मोठी इकोसिस्टीम असंही म्हणू शकतो. होल अर्थ कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ होल. ओके, सिंगल इकोसिस्टीम ॲज अ सिंगल सेल, आणि तो कशा पद्धतीनं वेगवेगळ्या घटकांद्वारे फंक्शन करत असतो, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ही एक सिस्टमॅटिक वेनं सगळं काही जात असतं, डिसिप्लिन्ड वेनं जात असतं, आणि काही तत्त्व आहेत, त्या ठरलेल्या गोष्टींनीच हे सगळं होत असतं. आता मी तुम्हाला यावरून एक गोष्ट महत्त्वाची सांगेन की इट इज नॉट इट्स नेचर टू बी स्टॅटिक. तर स्थिर राहणं हा इकोसिस्टीमचा स्वभावच नाही आहे. नेहमी बदलत राहणं, डायनॅमिक, हे या इकोसिस्टीमचं, परिसंस्थांचं तो त्यांचा नियम आहे, ते त्यांचं नेचर आहे, स्वभाव मी एका अर्थानं म्हणेन. आणि चेंजेस इन स्ट्रक्चर आणि फंक्शन हे नेहमीच कंटिन्युअली येत असतात. आणि ऑर्डरली चेंजेस आपण फ्युचरमध्ये सुद्धा काय होतील याचं प्रेडिक्शन करू शकतो. या इकोसिस्टीममध्ये ऑर्गॅनिझम्स आहेत, व्हेजिटेशन आहे, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे, फ्लो ऑफ एनर्जी ट्रान्सफर आहे. तर यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो की कोणत्या प्रकारचे इन फ्युचरसुद्धा व्हेजिटेशनचा डॉमिनन्स इथं येऊ शकतो. आत्ता कोणत्या प्रकारचा डायनॅमिझम किंवा आत्ताचं स्ट्रक्चर हे का डेव्हलप झालेलं आहे याच्याही आपण काही फास्ट हिस्टरी किंवा ते रेकॉर्ड किंवा वेगवेगळ्या टेस्टिंग असतील, मेथड्स असतील, त्याच्याद्वारे आपण ते चेक करू शकतो आणि कन्फर्म करू शकतो, आणि फ्युचर चेंजेससुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर ऑर्डरली प्रोसेस ऑफ चेंज बघा, स्टेप बाय स्टेप होत असतं. मॉडिफिकेशन्स इन फिजिकल, केमिकल अँड ओव्हरऑल मी असंही म्हणेन की फिजिओलॉजिकल चेंजेस इन जे बायोटिक घटक आहेत त्याच्यामध्ये होणार आहे. आणि याच्यानंतर क्लायमॅक्स कम्युनिटीज येतात. या ऑर्डरली चेंजेस होतात, वेगवेगळे घटकांवर इम्पॅक्ट होतात, घटकांचे इम्पॅक्ट होतात, बायोटिक फॅक्टर्स याच्यामध्ये बदल होतात, मग ते अगदी ॲडॅप्टेशन्सपर्यंत जातात. आणि मग शेवटी काय होतं, एक स्टॅबल क्लायमॅक्स कम्युनिटी येते, स्टॅबिलिटी येते. आणि मग ते एन्व्हायरमेंटल जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ना, ऑर्गॅनिझम्स असतील, व्हेजिटेशन असेल, आणि अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स हे अतिशय समतोल पद्धतीने आपले दैनंदिन मी तर व्यवहार म्हणेन, निसर्गानं दिलेल्या ड्युटीज, ओके, रिस्पॉन्सिबिलिटीज हे पार पडत असतात, ते होत राहतात गोष्टी. तर सिक्वेन्शियल चेंजेस हे सगळे कम्युनिटीमध्ये होतात, स्पेशली आपण व्हेजिटेशनच्या बाबतीत विचार करतो. आणि हे जे काही सिक्वेन्शियल चेंजेस होतात कम्युनिटीजमध्ये त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. तर याला आपण सीरल चेंजेस, SERAL किंवा सिरीज असंही म्हणतो, सिरीज, SERES. तर फर्स्ट आणि न्यू अरायवल्स अशा ज्या स्पेसीज असतात, कुठेही येतात, बेर रॉक असेल किंवा अगदी जिथं पाण्याचे साठवण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तिथं येत असतील पॉन्डमध्ये, तर यांना आपण पायोनियर स्पेसीज असतो. पायोनियरचा अर्थच असा आहे की त्या नवीन स्पेसीज आहेत. मग हायड्रार्ज किंवा हायड्रोसियर असा एक शब्द आहे. तर पॉन्ड इकोसिस्टीम किंवा एखादा बॉग असेल, मार्शी लँड असेल, तर तिथं
तिथून हायड्रार्च किंवा हायड्रोसियर किंवा पाण्यामार्फत तयार होणाऱ्या पुढच्या व्हेजिटेशन्स, हर्ब्स, श्रब्स आणि त्यानंतर जे काही मोठ्या प्रमाणात व्हेजिटेशन असतील, जंगलांचं फॉर्मेशन एका अर्थानं म्हणून डिकेड्स नंतर होतं, तर ती सुरुवात पाण्यामार्फत सुद्धा होऊ शकते. मी आणखी सांगेन की मेसार्च नावाची एक कंडिशन आहे, ती एक ठराविक प्रकारचं मॉइश्चर कंटेंट त्या जमिनीमध्ये आल्यानंतर, मॉडरेट मॉइश्चर, एक रिक्वायर्ड प्रकारचं मॉइश्चर कंडिशन्स इथं आल्यानंतर ते मेसार्च तिथून सुरुवात होते, किंवा झेरार्च किंवा झेरोसियर असंही मी म्हणेन त्याला, की अगदी थोड्या प्रमाणात मॉइश्चर अशा जमिनींमध्ये असतं. सँड, रॉक किंवा सलाईन सॉइल्समध्ये झिरोसियरसारखी कंडिशन मग ती पुढं वाढवून क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये रूपांतरित होते. तर याच्या मुख्यत्वे करून काही स्टेजेस आहेत. त्यातली पहिली स्टेज आहे न्यूडेशन. तर हे नवीन बेअर एरिया असतो, कम्प्लिटली न्यूली फॉर्म्ड लँड असते. मग तो लँड स्लाईड्समुळे फॉर्म होतो, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीजमुळे येतो, ड्रॉट कंडिशन्समुळे येतो, ग्लॅशियर्समुळे येतो, किंवा असंही म्हणेन की फ्रॉस्ट कंडिशन्स, ओव्हर ग्रेझिंग झाल्यामुळं, डिसीज कोणता तरी आल्यामुळं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, आर्टिफिशियल चेंजेस असतील, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल, म्हणजे आता हे वेगवेगळ्या इकोसिस्टीममध्ये ह्युमन इंटरफिअरन्स वाढलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि तिथं आपण जेव्हा जेव्हा इंटरफेअर करून, कटिंग करून, क्लिअरिंग करून जेव्हा आपण नवीन भागात जातो, तेव्हा निसर्ग पुन्हा तिथं आपलं डॉमिनन्स, तिथल्या स्पेसीज दाखवायचा प्रयत्न करतात, आणि दिस इज नॅचरल. तर ह्युमन इंटरफिअरन्स आणि पार्ट ऑफ नेचर. तर न्यूडेशन म्हणजे हा एक बेअर एरिया असतो, नथिंग इज देअर. आता इथं काय होतं, पुढची स्टेज आहे इन्व्हेजन, म्हणजे लँड प्रिपरेशन. एका अर्थानं मी सांगेन की प्रिपरेशन फॉर द कम्युनिटीज. तुम्ही या, किंवा इथं तुम्ही येऊ शकता, किंवा दिस इज द न्यू एरिया व्हेअर यू हॅव चान्स टू ग्रो. पण कंटिन्युअस ह्युमन इंटरफिअरन्स असेल तर नाही, ते शक्यच नाही. तो परमनंट लॉस ऑफ इकोसिस्टीम्स किंवा त्या भागातल्या नॅचरल कंडिशन्सचा आहे किंवा होतो असं मी म्हणेन. इन्व्हेजनमध्ये इथं सक्सेसफुल एस्टॅब्लिशमेंट होते. आता ही कुणाची होते, तर वेगवेगळ्या स्पेसीजची होते. आणि हे कशामार्फत येतात, तर डिस्पर्शन याद्वारे. काही बिया असतात, वाऱ्याद्वारे किंवा पाण्याद्वारे, इतर काही ऑर्गॅनिझम्सद्वारे, निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याद्वारे सीड्स या येऊन अशा जमिनींवर पडतात आणि मग जर्मिनेट होतात, त्यांची ग्रोथ होते, रिप्रोड्यूस होतात. रिप्रोडक्शन इज पार्ट ऑफ निसर्गाचा हा नियम आहे. ग्रुप फॉर्मेशन होतं आणि मग ते ग्रुप एकत्र येतात. एक कोलोनायझेशन असंही म्हणतो आपण त्याला. तर तिथं एका कम्युनिटीच्या फेवरेबल काही कंडिशन्स, आता प्रत्येक स्पेसीसच्या कंडिशन्स, रिक्वायर्ड कंडिशन्स वेगवेगळ्या असतात आणि मग तिथं त्या ग्रो होतात. तर याला मी म्हणेन इन्व्हेजन झालं की तिथं त्यांचं एस्टॅब्लिशमेंट होतं. आता पुन्हा सांगेन की कॉम्पिटिशन आणि कोॲक्शन आली, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप्स आले, तिथं कम्युनिटीज सुरुवात करत आहेत, ते मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कॉम्पिटिशन आली, आणि मग ते एकत्र राहायचा अडॅप्ट होतात, एकत्र राहण्यासाठी. तर इथं मी सांगेन की इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक, नवीन ऑलरेडी ज्या काही एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्पेसीज असतील, ऑर्गॅनिझम्स असतील छोटे छोटे, किंवा काही व्हेजिटेशनचा पार्ट असेल. इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन येते. मग ती त्यांना स्पेससाठी असते, मॉइश्चरसाठी असते, ओके, पाणी असेल किंवा अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रियंट्स असतील, याच्यासाठी ते एकमेकांशी झगडतात, कॉम्पीट करतात. पण यातून ते एकत्र राहण्यासही शिकतात. व्हेजिटेशन्स वेगवेगळ्या, नॅचरल आहे हे सगळं. यानंतर रिॲक्शन नावाचा एक भाग आहे, जिथं ग्रोथ होत असते, स्पेसीज
वॉटर किंवा न्यूट्रियंटसाठी झगडत असतात, अशा वेळेला ते एकमेकांवर इन्फ्लुएन्स होत असतात. आणि अशा इन्फ्लुएन्समधूनच डॉमिनंट स्पेसीज जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्सशी रिॲक्ट होऊन आणि चांगल्या पद्धतीनं ॲडॅप्ट होऊन काय होतं, डॉमिनंट स्पेसीज किंवा सिरल ठराविक डॉमिनंट सिरल कम्युनिटीज इथं तयार होतात. आणि मग पुढचा भाग आहे की तो स्टॅबिलायझेशनचा. तर स्टेबल कम्युनिटीज फॉर्म होतात, त्या ग्रो होतात, एन्व्हायरमेंटल मेकॅनिझम्सही चांगल्या पद्धतीनं मॅच होतात. बायो मास प्रोडक्शन हे यांचं इथं जास्त प्रमाणात असतं. आपण बघितलेलं आहे सिम्बायोटिक रिलेशनशिप किंवा तशा पद्धतीचे लिंकेजेस या मोठ्या मॅच्युअर झालेल्या व्हेजिटेशन्समध्ये डेव्हलप होतात. आणि मग यांना आपण म्हणतो क्लायमॅक्स कम्युनिटीज, स्टेबल कम्युनिटीज. एक प्रॉपरली मॅच्युअर झालेली ही इकोसिस्टीम असते. आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगेन की हायड्रोस्फिअरमध्ये काय होतं आणि झेरोस्फिअरमध्ये काय होतं. तर हायड्रोस्फिअरमध्ये वॉटर म्हणजे पाण्यातून या क्लायमॅक्स कम्युनिटीची त्यांच्याकडे मॅच्युरिटी ऑफ द इकोसिस्टीम ही सुरुवात होते. तर याच्यामध्ये थ्रू सेडिमेंटेशन किंवा थ्रू सेडिमेंट इट गोज टुवर्ड्स फॉरेस्ट्स किंवा जे काही जंगल भाग, परमनंट वेल मॅच्युअर इकोसिस्टीम ही तिकडं जाते. तर याच्यामध्ये फायटोप्लॅन्क्टन्स बघा, अगदी सुरुवातीला जे आपल्या डोळ्यांना दिसतही नाहीत किंवा फायटोप्लॅन्क्टन्स अगदी जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात ते ऑटोट्रॉप्स असतात. आणि मग त्या अल्गी आहेत, डायटम्स आहेत, ज्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तो आपल्याला भाग फायटोप्लॅन्क्टनची ग्रोथ झालेली आहे असं दिसून येतं. तर मग हळूहळू या स्पेसीज नष्ट होतात, त्यांची जागा रूटेड सबमर्ज्ड, आपण टायफा नावाची स्पेसीज ऐकलेली असेल, ओके. तर तिथं पाणी आणि सेडिमेंट याच्यामध्ये वाढणाऱ्या स्पेसीज या येतात. आणि होतं काय, मग त्या आपला मरून गेल्यानंतर त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांचं ऑर्गॅनिक मॅटर हा पुन्हा तिथेच जमा होतो. आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जर जास्त असेल तर तो बायोमास मोठ्या प्रमाणात असतो. तर कंटिन्युअसली ऑर्गॅनिक मॅटर ॲड झाल्यामुळं इथं तो सेडिमेंट थोडा थिक होतो किंवा सेडिमेंटेशन होणं ही सुद्धा एक नॅचरल प्रोसेस असते. यानंतर मी सांगेन की शालो वॉटर बॉडी होते ती त्याच्यामुळे. आणि मग इथं वेगळ्या प्रकारच्या वनस्पती ग्रो होतात आणि या शालो वॉटर बॉडीचं रूपांतर हे मॉइस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स किंवा जमिनीच्या भागामध्ये होतं. आणि मग श्रब्स येतात, ट्रीज येतात आणि ते कंटिन्युअस प्रोसेस होते. आणि मग मोठ्या ट्री एकदा आल्या, काही स्पेसीज तिथं जगल्या, त्या मॅच्युअर होतात, त्या डॉमिनेट करतात त्या भागाला. तर अशा पद्धतीनं वॉटर बॉडीचं कन्व्हर्जन शालो वॉटर बॉडीमध्ये सेडिमेंटेशन अगदी अल्गी आणि डायटमपासून मग सबमर्ज्ड प्लांट्स, व्हेजिटेशन किंवा लॅटर ऑन हर्ब्स, श्रब्स, ट्रीज आणि मग फॉरेस्ट डेव्हलपमेंट हे हायड्रोस्फिअरमध्ये आपल्याला दिसून येतं. तर झिरोस्फिअर जे आहे हे बेअर रॉक वरून सुरुवात होते. इथं फक्त दगडांचा विदरिंग होत असणारा भाग किंवा ती ओपन लँड असू शकते. इथं पाणी नसतं, ऑर्गॅनिक मॅटर नसतं, न्यूट्रियंट्स अतिशय कमी प्रमाणात असतात. पण होतं काय की अल्टिमेटली अशा लँडचं कन्व्हर्जनसुद्धा फॉरेस्ट लँडमध्ये, मग त्या क्लायमेटला अनुसरून डेव्हलप होणारी फॉरेस्ट लँड याच्यामध्ये होतं. तर स्ट्रक्चर आणि व्हेजिटेशन हे क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार वेगवेगळं असतं. आणि इवन झिरोस्फिअरमध्ये वेगळं आहे, हायड्रोस्फिअरमध्ये होणाऱ्या स्पेसीज
आणि तिथल्या डॉमिनन्स या वेगळ्या असतात. तर मी आणखी सांगेन की सुरुवातीला जेव्हा झिरो सिअर ड्राय लँड कम्प्लिटली आहे तिथं येतात लायकेन्स, ते क्रुस्टोज किंवा फॉलिएज टाईपचे लायकेन्स असतात. त्यांच्या पुन्हा डेथ अँड डिकेमुळं काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर आणि न्यूट्रिएंट्सची हळूहळू प्रमाणात थोडी ॲडिशन होत राहतं. स्पेशली हे जे लायकेन्स आहेत हे वीक ॲसिड्स प्रोड्यूस करतात आणि या वीक ॲसिड्समुळे त्या दगडांचं डिसइंटिग्रेशन होतं किंवा नॅचरल वेदरिंग जे असतं ते फास्ट होतं, त्याला स्पीडअप मिळतो. मी म्हणेन की ते कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात. मग ऑर्गॅनिक मॅटर, ह्युमस, ओके, आणि सॉईल फॉर्मेशन, न्यूट्रिएंटचं रिसायकलिंग किंवा तिथल्या त्या भागांमध्ये रिसर्क्युलेशन होणं त्या सॉईलच्या लेअरमध्ये, मग ती प्रोसेस इथं सुरू होते. मग त्यानंतर मॉसेस किंवा काही हर्ब्स आणि श्रब्स ग्रो होऊन तिथं फॉरेस्टच्या डेव्हलपमेंटकडे त्यांची वाटचाल सुरू होते. ही खूप तशी स्लो प्रोसेस आहे. बोथ सक्सेशन होणं याला डिकेड्स किंवा त्यापेक्षाही जास्त मोठ्या डिकेड्स आणि काही शतकांचाही अवधी जावा लागतो. काही ठिकाणी ही आपण ऑब्झर्वेशन्ससुद्धा काही शास्त्रज्ञांनी केलेले आहेत. त्याचे या सक्सेशनचे रेकॉर्डसुद्धा छोट्या प्रमाणात आपण निसर्गाच्या एका भागामध्ये जाऊन ऑब्झर्वेशन्स करू शकतो की हे स्टेजेस कसे होत असतात. तर मोठ्या रिजन बेसिस किंवा जिथं मोठे इंटरफेरन्स होतात, नॅचरल डिझास्टर्स मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, तर अशा ठिकाणी निसर्गाला रिकवर व्हायला दशकं किंवा काही शतकंसुद्धा लागू शकतात. आणि ड्राय झिरो सिअरमध्ये ड्राय टुवर्ड्स द मॉइश्चर कंडिशन्स अँड देन टुवर्ड्स द स्टेबल फॉरेस्ट्स असं हे फॉर्मेशन होत असतं. तर आज मी तुम्हाला सक्सेशन आणि याच्या काही स्टेजेस आहेत, हायड्रोसिअर आणि झिरो सिअर हे कसं होतं किंवा त्या कोणत्या स्टेजेसमधून जातं याचा एक थोडक्यात आढावा इथं घेतलेला आहे. याबरोबरच मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.